बारामती शहर पोलिसांची मोठी कामगिरी. म्हसोबा मंदिर चोरी प्रकरणी 5 जणांवर कारवाई. बारामती शहरातील तांदुळवाडी रोडवरील कल्पनानगर परिसरातील म्हसोबा मंदिरातून चोरीस गेलेला चांदीचा घोडा आणि चांदीच्या पादुकांचा जोड बारामती शहर पोलिसांनी अवघ्या तपासाच्या जोरावर हस्तगत करत मंदिर चोरीचा यशस्वी छडा लावला आहे. या प्रकरणात 4 तरुणांसह एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले असून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 5 जुलैच्या रात्री ते 6 जुलैच्या सकाळ दरम्यान अज्ञात चोरट्याने मंदिराचे कुलूप तोडून चांदीचा घोडा आणि पादुकांचा जोड लंपास केला होता. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. तसेच गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू असताना 2 संशयित युवक चांदीच्या वस्तूंनी भरलेली पिशवी घेऊन विक्रीसाठी फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. कसून चौकशीत या संशयितांनी चांदीच्या वस्तू इतर 3घांनी विक्रीसाठी दिल्याची कबुली दिली. त्यानंतर आणखी 3घांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. तपासात एका विधिसंघर्षग्रस्त बालकाने म्हसोबा मंदिरातून चांदीचा घोडा व पादुका चोरल्याचे आणि इतरांच्या मदतीने विक्रीचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात आदित्य विलास बगाडे वय 21, अथर्व विलास बगाडे वय 19, अथर्व राजेंद्र ननावरे वय 19, कुंदन सुनील काजळे वय 25 आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकावर कारवाई करण्यात आली आहे. संशयितांकडून हस्तगत करण्यात आलेल्या चांदीच्या वस्तू फिर्यादीस दाखवल्यानंतर त्यांनी त्या म्हसोबाच्या मंदिरातीलच असल्याची खात्रीपूर्वक ओळख पटवली. त्यानंतर सोनारामार्फत वजन व शुद्धतेची तपासणी करून कायदेशीर पंचनाम्याद्वारे मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, चोरीपूर्वी रेकी करण्यात आली होती का आणि चोरीचा माल कोणाला विक्री केला जाणार होता याचा पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपासी अंमलदार पोलीस हवालदार यशवंत पवार व त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे या चोरीचा यशस्वी पर्दाफाश केला. बारामती चिवडशेट्टी आपल्या बारामती शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्ट्रेशन क्रमांक 273/26 हा 6 जुलै 2026 रोजी गुन्हा दाखल झाला आहे. तांदुळवाडी रोडला कल्पनानगर परिसरात म्हसोबा मंदिर आहे, रोडलाच आहे. रोडचं त्या म्हसोबा मंदिरचा दरवाजा तोडून आतमधून चांदीच्या पादुका आणि चांदीचा घोडा जो होता भक्तांनी दिलेला मंदिरामध्ये, तो त्या ठिकाणी चोरीला गेल्यानंतर आपल्या पोलीस स्टेशनला तो गुन्हा दाखल झाला. त्या गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास पथकाची जी टीम आहे त्यांना इन्फॉर्मेशन मिळाली की काही 2 जण इसम हे बारामती पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हे चांदीचा तो सोनाराकडे ते विकण्याच्या प्रयत्नामध्ये असल्याची बातमी मिळाली. त्या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर ते अल्पवयीन मुलगा जो आहे तो त्याचं नाव पण निष्पन्न करू शकत नाही, विधिसंघर्षित बालक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 4घांनी हा गुन्हा केल्याचं निष्पन्न झालं. त्याच्यामध्ये आदित्य बगाडे, अथर्व बगाडे, अथर्व ननावरे आणि कुंदन काजळे असे 18+ मुलं जे आहेत ह्यांनी ती चोरी केल्याची आणि ते विक्री करायचा प्रयत्न असल्याचं सगळं बातमी मिळाली. त्यानुसार दोन्ही चांदीचा घोडा आणि चांदीच्या पादुका ज्या होत्या ह्या आपण गुन्हे तपासात रिकवर करायचं. ही चांदी जी आहे 103 ग्रॅमची असून 28,000 रुपये किमतीची ही चांदी आहे. सदरचा गुन्ह्याचा तपास अजून चालू आहे. अजून त्यांनी काही इतर चोऱ्या केल्या आहेत का हा तपास करत आहोत. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.